आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत 102.7 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, यावेळी सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक. हेलो रसिक. अरे जी हाँ, कमरथा छत्तीसगढ़ से. अच्छा अच्छा, अशोक साहू. जी 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 कहाँ से बात करें? वर्धा से. कमरधा. जी 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 ये गांव का नाम है आपके? जी लोहारी डीहा, कमरथा छत्तीसगढ़. अच्छा अच्छा, और डिस्ट्रिक्ट कौन सा है? कमरथा कमरथा. अच्छा, आप क्या करते हैं वहाँ पे? जी मैं तो नियमित रूप से खेती किसानी का काम करता हूँ जी. कौन सा काम? खेती किसानी का. खेती किसानी. अच्छा, जी तो जी. क्या और फसल है राज मिस्त्री का काम करता हूँ साथ में. ओके ओके ओके. तो आपके यहाँ कितनी खेती है? जी ज्यादा तो नहीं है, लेकिन क्या है, अब देखिए, कहते हैं नहीं बुजुर्ग लोग की जमीन नहीं बढ़ रहा है, आदमी का परिवार बढ़ रहा है. बिल्कुल बिल्कुल, जमीन बढ़ नहीं रही, परिवार बढ़ रहा है ना? जी जी जी, है कि नहीं? क्योंकि भाई अब कभी कहते थे कि 50 एकड़ है, तो कभी 100 एकड़ है, तो आज परिवार कितना है? 100 से ज्यादा परिवार बढ़ गया है. बिल्कुल, और इसकी वजह से जमीन के टुकड़े भी हो गए साहू जी, है ना? वो होना है ना जी. हाँ, और फिर आपके परिवार में कौन कौन है? जी मेरे परिवार में सभी हैं. माँ है, पापा है, भाई है, बहन है, और मेरा भी शादी हो चुका है, 2 बच्चे हैं. आपकी वाइफ कहाँ की है? और जी अपना ही एरिया का है, अपना ही हाँ. छत्तीसगढ़ के भी है. अच्छा, आसपास में है ना, बाजू में? जी 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 आपका जी जी, आस पास है जी. जी 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 तो और, फिर आपके जैसे उनको भी शौक है रेडियो सुनने का? जी बिल्कुल बिल्कुल, हम पूरे परिवार रेडियो सुनते हैं. आज कौन सा गीत सुनना है साहू जी? जी आज हमको सुनना था गीत सावन महीना लगा हुआ है, इसके आधार पे हम सावन महीना में अपने छत्तीसगढ़ में हमना अपने जिला में हाँ. एक बहुत ही बड़ा प्राचीन मंदिर है, जो बोलते हैं कभी बुजुर्ग लोग, अभी आज जो 80-90 साल के जो बुजुर्ग लोग हैं वो बताते हैं कि वो मंदिर को भगवान लोगों ने बनाया है, आदमी ने नहीं बनाया है. अच्छा. कोई उसमें सीमेंट वाला ईट पत्थर वाला काम नहीं है, उसको देवताओं ने बनाया है, ऐसा बोलते हैं. तो बहुत बड़ा भोलेनाथ का एक मंदिर है जी जी जी. जी अपने कमरधा जिला में. अच्छा. तो उस भोलेनाथ को हम सावन महीना में मनाते हैं. कांवरिया लोग अभी अपने आज आते हैं, अमरकंटक से कांवरिया लेके अच्छा. वहाँ तक आते हैं. वाह 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 वाह. जी, अमरकंटक बोले तो नर्मदा जी का उगम स्थान है ना? जी जी जी, वहाँ से कांवरिया लोग वहाँ पर आते हैं. जी हाँ जी. जी, तो हम भोलेनाथ के हिसाब से हम एक गीत सुना था. तो भक्ति गीत में ऐसा मतलब वो हंस राज रघुवंशी का चलेगा क्या? हाँ चलेगा. तो उसका गीत सुना देना. लगी मेरे तेरे संग लगी हो मेरे संग करा. बरा. तो आपके साथ और कोई किसको सुनना पसंद है? जी जी, मेरे दोस्त लोग हैं बहुत, रेडियो श्रोता करीब हैं. गंडई पंडरिया से पवन कुमार सेन जी हैं, बिलाईगढ़ से रोशन देवांगन जी है, हीरामणि वर्मा जी है, और कमलेश साहू जी है, मेरे बड़े भाई यशवंत साहू जी है. ये सभी लोग मिल के सुनेंगे, अपने पूरे परिवार सुनेंगे. आपके लिए हम भेज रहे हैं आपकी पसंद का ये गीत, सुनिए. जी धन्यवाद जी. जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान. जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान. निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते. टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते. जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार. निक्षय मित्र इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है. आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं. जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान. अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं. स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी. हॅलो हॅलो रसिक. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, कोण बोलतंय? मी वसंतराव कासकर बोलतो, रिटायर लाईनमॅन मॅडम. काय म्हणता वसंतरावजी, मग आता वेळ कसा चाललाय तुमचा?
मॅडम आता वेळ आता एक एक दिवस मोजणं आवश्यक आहे मॅडम. हो बरोबर आहे. एक एक दिवस का मोजायचे बाबा? आता सगळं म्हणजे ड्युटी म्हणजे पूर्ण काम झाले. आता हो कसं रिटायरमेंट आता आरामाचे दिवस आहे मॅडम. हो बरोबर आहे. हा तर त्याच्यामुळे आता इथं मिलिंग सोसायटी म्हणजे स्वतःच घर आहे हो आणि घरी राहणं आहे. अच्छा. आराम करायचं. कुटुंबात कोण कोण आहे? कुटुंब आता माझी मिसेस आहे पण ती आता ते माझ्या मुलाची आहे. आपला माझ्या मुलीच्या मुलाची तब्येत बरोबर नसल्यामुळे ती पुण्याला गेलेली आहे. बर आता वसंतरावजी रेडिओ वगैरे ऐकता का मग? नेहमीच ऐकतो मॅडम. माझ्याजवळ 75 गाडी आहे मोहम्मद रफी साहेबांचे मुकेशची जे. अच्छा मोहम्मद रफी साहेबांचे फॅन आहे तुम्ही नाही का? हो आणि आज म्हणजे मुकेशजीचा जन्मदिवस आहे का नाही. बरोबर. त्याच्यामुळं ते मुकेशजीचे फारसी मधलं गाणं ऐकायचं होतं मॅडम मला. फर्ज मधलं कोणतं? हम तो तेरे आशिक आहे सदिया पुराने. हो 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 लता दीदी सोबत गाणं गायलंय त्यांनी नाही का? हो हो हो. बरं तुमच्या सोबत आणखी कोणाला ऐकायचे हे गीत? तर मला गीत ऐकायचे शौक आहे मॅडम. गाणे ऐकायचे शौक असल्यामुळे मी काही दुसरे नाव नाही सांगू शकत. अच्छा कारण हा वैयक्तिक शौक आहे ना गाणी ऐकणे किंवा बाकी असं. बरोबर. तर तुमच्यासाठी आता पाठवित आहोत तुम्ही सांगितलेले हे गीत ऐका. हॅलो रसिक. नमस्कार. नमस्कार कोण बोलताय? गुजरात से धीरज रबारी बात करता हूँ. गुजरात से धीरज रब्बानी. रबारी. अच्छा क्या बोलता है माहौल आपके गांव का? बढ़िया. यहाँ अभी मोर बोल रहे हैं. मारे हिवड़ा में बोले मोर है ना? हाँ बस वही. वैसे तो वही बोली तो राजस्थान की है. जी जी जी. लेकिन बिल्कुल आपने सही फरमाया. ये ऋतु पर जो आपने बोला वही अगर जो गाना हो जाए तो सबसे बढ़िया है. तो बहुत से मोर आते हैं आपके इलाके में है ना? हाँ जहाँ मैं ड्यूटी करता हूँ दीदी वहाँ फार्म है. हाँ जी. तो वहाँ मोर की संख्या बहुत तादाद में है. अच्छा अच्छा. मोर का और बारिश का बहुत गहरा रिलेशन है ना? हाँ रिलेशन है. बिल्कुल. इस ऋतु में मोर ज्यादातर बारिश को पुकारते हैं कि और आओ. हाँ मोर भीगते तो है पेड़ पर बैठ के. हाँ जी. लेकिन उनको बारिश का बहुत उनको आनंद मिलता है. हाँ जैसे बीच पुकारे है ना. हाँ उनका एक गहरा रिश्ता है पहले से. हाँ जब आप बारिश की ऋतु शुरू होने वाली हो तब से ये मोर की यानी जो टौकार होती है हाँ, वो हाँ. शुरू हो जाती है. बिल्कुल बिल्कुल. और मोर की जो ध्वनि होती है वो सुन के बहुत बड़ा आनंद मिलता है मन को है ना. वैसे भी प्रकृति में अगर इंसान थोड़ा सा एक रूप हो जाए प्रकृति के साथ घुल मिल जाए तो ये तो बहुत बेहद अच्छी बात है ना धीरज जी. बिल्कुल सही फरमाया. प्रकृति में देखा जाए तो कोयल है जी. जो हमारे यहाँ चकली बोलते हैं. आपके वहाँ महाराष्ट्र क्या बोलते हैं. जो छोटी छोटा मिलता है वैसा आनंद इन पक्षियों के साथ बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. तो हमारा फर्ज बनता है कि हम इनकी रक्षा करें है ना. आज जो गीत आपने सुनना चाहा है मारे हिबड़ा में नाचे मोर, ये आपके साथ और कौन सुनना पसंद करेंगे? हमारे साथ है महाराष्ट्र के गुणवंत खड़ू जी. गौतम राय बोले जी, तुकाराम जाधव जी, हाँ. सुलभकर जी, देशमुख जी, फिर हमारे दिलीप भैया है, फिर लोकेंद्र वर्मा जी है. बहुत सारे मित्र है भारत भर के. हाँ जी. हमारा एक फोन इन ग्रुप है इसमें भारत भर के महाराष्ट्र गुजरात सभी राज्य के श्रोता जुड़े हैं और ये सब आकाशवाणी की देन है. तो आपके लिए और आपके श्रोताओं के लिए हम सुनाने जा रहे हैं आपकी पसंद का ये गीत. सुनिए. धन्यवाद दीदी. हॅलो रसिक. हॅलो रसिक. हा बोला. नमस्कार ताई. मी शेख हबीब बोलतो. काय नाव म्हटलं? शेख हबीब बोलतो. पीर ख्वाजा लिस्नर क्लब मुक्काम आवारपूर तहसील कोरपना जिल्हा चंद्रपूर येथे. अच्छा तुमचे पत्र येतात नाही का? हो मंगलाताई बोलताय का? हो मंगला माळवे. नमस्कार ताई. नमस्कार. शेख हबीब जी किती वर्षांपासून ऐकता तुम्ही रेडिओ? आम्ही 1992 पासून रेडिओ ऐकतो. वा वा. चंद्रपूर आकाशवाणी पण ऐकता का? हा चंद्रपूर आकाशवाणी आमची जवळची आकाशवाणी आहे. सोबतच यवतमाळ नागपूर केंद्र. अच्छा. तुम्ही काय करता? व्यवसाय करता का?
नाही आमचा पुढे पहिले व्यवसाय होता, आता आमचं ड्युटी आहे सिमेंट फॅक्टरीमध्ये. हो बरोबर आहे सिंधूला आहे ना. नाही आवाडपूर सिमेंट फॅक्टरी. अच्छा आवारपूरला आहे नाही का. बरं आवाडपूरला. फॅमिली पण तिथेच असते नाही का. हो आमची फॅमिली इथेच असते. कोण कोण आहे तुमच्या कुटुंबात. माझे आई बाबा, हा जी. भाऊ आहे. मराठी छान बोलताय तुम्ही नाही का. हो मराठी मला खूप छान येते आणि मराठी गीतं खूप आवडतात आणि हिंदी पण आवडतात. बरं आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला. हिंदी ऐकून द्या की चित्रपटाचं नाव आहे आपलं. चित्रपट आपलं पतझर सावन बसंत बहार. सिंदूर मधलं. हा सिंदूर मधलं. अच्छा तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय. आमचे श्रोते आहेत छोटूबाई शेख, साजन बेगम, फारुख शेख, वसीम शेख, अफसाना शेख, अश्मीरा शेख, फैजान शेख, फरहान शेख, किलावाड भद्रावतीचे अब्दुल्ला शेख, साजिदा शेख आणि चंद्रशेखर कुटेमाटे, बापुराव बावणे, हेमाजी ठिकरे, किसन समस्त शेख परिवार आणि मित्र परिवार. तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी ऐकवित आहो सिंदूर चित्रपटातील गीत ऐका. धन्यवाद ताई. फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक. हॅलो. हा बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार कोण बोलताय. मी मुक्काम पोस्ट आष्टी तालुका परतूर जिल्हा जालन्याहून सय्यद इनुस बोलतो मॅडम. सय्यद युनुस जी. हो. कुठे आष्टीला राहता. हो आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना. ओके ओके काय करता तिथे तुम्ही. मला हॉटेल आष्टीमध्ये व्हेज नॉन व्हेजची मॅडम. अच्छा हो. बरं हॉटेलचा व्यवसाय करता. हो हॉटेल आहे मला. म्हणजे लोकांच्या पोटातून हृदयामध्ये शिरता तुम्ही नाही का. हो हो मॅडम हो. कारण असं म्हणतात की हृदयात शिरण्याचा मार्ग हा पोटातूनही असतो. हो मॅडम. बरं किती वर्षापासून हा व्यवसाय करता. हे 10-15 वर्ष झाले मॅडम. आणि जालना जिल्ह्यात म्हणजे आष्टीला आहे तुमचं हॉटेल नाही का. हो हो आष्टीला आहे, पंढरपूर रोडला आहे मेन. बरं पंढरपूर रोडला. ओके ओके बरं. सय्यद जी रेडिओ ऐकायचं शौक कधीपासून आहे. मला 2000 पासून रेडिओ ऐकायचा शौक आहे मॅडम. बरं मग आता तुमच्या कुटुंबातली मंडळी पण ऐकते का. हो हो ऐकतात. मोबाईल ऍपच्या द्वारे मी हो. ऐकत असतो आणि समजे कुटुंब ऐकतात. ओ हो अच्छा हो. ऍप वर ऐकता तुम्ही नाही का. हो ऐकवर ऐकतो. बरं आज कोणतं गाणं ऐकायचंय. आज मला चांदनी या चित्रपटातलं गीत ऐकायचं होतं मॅडम. लगी आज सावन की. फिर वो झडी. वा खूप सुंदर गीत आहे नाही का. हो हो मॅडम. आणि कसं आता श्रावणाच्या सरी पान भरे थरथरी. श्रावणाच्या सरी श्रावणाच्या सरी पान भरे थरथरी. श्रावणाच्या सरी पान भरे थरथरी. हिरव्या मोराची तुई तुई थांबेना. निळ्या मोराची तुई तुई थांबेना. पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना. पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना. सांगेना बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. ग बाई बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. हॅलो रसिक. हॅलो रसिक. बोला. ताई मी वडगाव पोलीस स्टेशन बोलतो ताई. रूपराजजी मिलमिले. हो ताई. बरं काय सुरू आहे मिलमिलेची सध्या. काही नाही ताई आता शेतीवाडीचे कामं चालू आहे सध्या. डवरण चालू आहे शेतामध्ये एवढा उशीर डवरण. हो ना दिवसभर डवरा हाणावं लागते. हो बरोबर आहे पावसामुळे आता जरास उघाड मिळाली नाही का. हो हो उघड मिळाली. काय तुमच्या शेतामध्ये. पराठी आहे, तूर हो आणि सोयाबीन आहे. अच्छा
मग आता पीक कसं आहे, पिकाची अवस्था काय म्हणते? पिकाची अवस्था तर यावर्षी चांगली आहे, सध्याच्या कंडिशनली चांगली आहे, पण आता समोर पाऊस जर चांगला राहिला तर अवस्था चांगलीच राहील. पाऊस चांगलाच राहील अशी अपेक्षा करूया, नाही का? हो हो हो. गाणं कोणतं ऐकायचंय? आज गाणं मराठी ऐकवा आशा भोसले आणि महेंद्र कपूरच्या आवाजातलं, धरणी आईची माया कशी जाईल वाया. फटाकडी चित्रपटातलं? हा, फटाकडी मधलं. बरं, तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय? माझ्यासोबत मुलगा आहे पुष्पक मिळमिले, हो. तुषार पांडे आहे, आणि आमचे मित्र आहे पराळे सर यवतमाळ, आणि दैवी सर आहे परभणीचे. अच्छा, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी ऐकवित आहो हे गीत, ऐका तर. हो हो. हॅलो रसिक. हॅलो. हॅलो, नमस्कार दीदी. नमस्कार, कोण बोलतंय? मी बळीराम साबळे पाटील बोलतोय, लिंबारोई देवी. अच्छा, बळीराम साबळे पाटील. हा, सगळे पाटीलच आहे वाटते तिकडे, नाही का? हा हा. अच्छा. बर 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 बर. मग पाटलांचे वाडे पण असतील, नाही का? आहेत ना. तुमचा वाडा कुठे आहे? गावातच आहे. कोणतं गाव? लिंबारोई देवी. लिंबा रुई देवी, नाही का? देवी, तालुका जिल्हा बीडून. हो, बरोबर आहे. हो हो. हा. बरं बरं. मग आता पाऊस पाणी काय म्हणतं तिकडे? पाऊस काय आता रात्रीचा झाला आमच्याकडे पाऊस. रात्रीचा पाऊस झाला आमच्याकडे, रात्री पडला ना. रात्री पडला? हा. बरं बरं. मग आता आपल्याकडे पडला का तिकडं? इकडे तर सतत पाऊस पडतोय. असं आहे का? इकडं 1 महिना झाला पाऊसच नव्हता. अच्छा. बळीरामजी, रात्री पडला. हा, तुम्ही तुमच्या गावाच्या आजूबाजूला धरणं वगैरे आहे का? मग आहे ना धरण गावाला चिटकून. कोणतं? मनकर्णिका धरण. मनकर्णिका. वा वा, सुंदर नाव आहे. हा. बरं बरं. आज गाणं कोणतं ऐकायचं तुम्हाला? आज गाणं ऐकायचं, पड रे पाण्या पड रे पाण्या. हा, प्रल्हाद शिंदे. माझं लय ताणेल चातकावानी. हो, बरोबर आहे. म्हणजे फार विषम परिस्थिती आहे, कुठे पाऊस पडतोय, कुठे पाऊस पडत नाहीये, नाही का? कुठं पडतो कुठं नाही पडत. बरं. त्यानिमित्त गीत ऐकायचं, ते जरा लोकगीत. हो हो हो. तर मग तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? 2-3 स्रोत शिल्लक जलालबाई, अभिमन्यू साबळे, हो, राम हरी कदम, मारुती भोसले, नारायण तिरके. बरं. हे सगळेजण मिळून गीत ऐकत होत. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी ऐकवित आहोत तुम्ही सांगितलेलं गीत, ऐका. हॅलो रसिक. हॅलो रसिक, बोला. हा, मी लक्ष्मण लोखंडे बोलतो, गाडगे नगर मधून. लक्ष्मण लोखंडेजी. हा. बरं, रेडिओची आठवण आली तुम्हाला, नाही का? आठवण येतेच ना मॅडम, काही झालं तरी, कारण आम्ही जुने श्रोते आहो ना. बरोबर आहे. आज आपल्याला 2.5-3 महिने झाले जवळपास. येस. आणि आनंद झाला तुम्ही नियम पाळता हे ऐकून. नाही, बिलकुल. आम्ही श्रोत्यामध्ये काही निवडक श्रोते असे आहे मॅडम का जवळपास आम्ही तुमची आकाशवाणी सिस्टम जरूर पाळतो. वा वा, पाळायलाच पाहिजे, नाही का? अरे, इतर श्रोत्यांना पण ध्यान द्यायला पाहिजे ना. रोज रोज तेच नाव चांगलं नाही वाटत जरा थोड्याला. बरोबर. बिलकुल बरोबर आहे मॅडम. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? मला एक आज गाणं ऐकायचं होतं, एक मराठी चित्रपटाचं गाणं होतं, बन्या बाबू म्हणलं, प्रीतीचं झुळझुळ पाणी. अच्छा, तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? माझी मिसेस आहे कल्पना लोखंडे, हो, मुलगा शैलेश लोखंडे, हा, स्वप्नील लोखंडे, हो, प्रतीक्षा लोखंडे आणि रक्ताचा लोखंडे. आणि मला एक आणखी विनंती करावीशी वाटते या कॉलच्या माध्यमानं श्रोत्यांना, कारण हा कार्यक्रम मला वाटते सगळे श्रोते संपूर्ण महाराष्ट्रातही भारतात ऐकत असतील, की आपण जेव्हा पत्र लिहितो तेव्हा आपल्याच कुटुंबातल्या लोकांची नावं लिहा, इतर श्रोत्यांची नावं त्यांना लिहू द्या. बरोबर आहे? बिलकुल बरोबर. हे तुम्ही चांगली कल्पना केलेली आहे मॅडम. ज्या श्रोत्यांचं तुमचं प्रॉपर जे आहे ऍड्रेस, हो, आणि तुमचे परिवारातले जे सदस्य आहे त्यांचेच नाव टाकायला पाहिजे. इतर कोणत्याही श्रोत्याचे डबल नाव टाकून ऍड्रेस दुसरा टाकून हो. ते वाढवून. तर मला असं वाटतं की आपले नावं टाका, आपल्या कुटुंबातले नावं टाका, इतर श्रोत्यांना त्यांच्यासाठी पत्र लिहू द्या. आणि आपकी पसंत तुमचा कार्यक्रम आहे, हॅलो रसिक तुमचा कार्यक्रम आहे, त्याचा आनंद घ्या, नाही का लक्ष्मण भाऊ? तर तुमच्याकडे आता पाठवित आहोत तुम्ही सांगितलेलं हे मराठी गीत, ऐका.
थँक्यू मॅडम. ज्या श्रोत्यांनी फोन केले असतील त्यांनी कृपया 2 महिनेपर्यंत फोन करू नये. नवीन श्रोते फोन करू शकतात. फोन नंबर आहे 07232245464. नंबर पुन्हा एकदा आहे का 07232245464 या क्रमांकावर दर मंगळवारी दुपारी 3 ते 3:30 तुम्ही फोन करू शकता. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवीला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅलो. हॅलो. श्रोते हो, फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक आता आपण ऐकलं. प्रस्तुती होती मंगला माळवे यांची. आकाशवाणी